स्कूबीचा फ्रेंड गेलेला आहे पेपर लिहायला. अच्छा हा पनीर पिझ्झा चिकन पिझ्झा घरीच बनवायला लागला. लवकर आहे शुभम शुभम ते काचवाल्या दुकानात नको काय पण भाव सांगतात. 35,000 दोन्ही पेपर मी शेवटच्या क्षणापर्यंत लिहायचो. ओ माय गॉड गेला स्कूबी खाली गेला. गाडीचा टायर झालेला आहे पंक्चर. काय का हाय हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. हाय आम्ही आलोय पुण्याला आणि शुभम गेला एक्झामला ॲज युजल. आणि आज आहे सॅटर्डे. हार्दिक आणि रिचा दोघांना पण सुट्टी दिसते ना रे. सो आम्ही झालं होतं डीमार्टला. हे सगळं घरचं सामान आणायचं त्याच्यासाठी. खाली रिक्षा आलेली आहे. सो आम्ही मागचे 2 दिवस झाले इथे आलोय. काल शुभमचा पेपर होता. काल शुभमचे 2 पेपर झाले आणि आज 2 पेपर आहेत आणि आता उद्या 2 पेपर मग फायनली संपणार. आणि उद्याच आम्हाला लगेच निघायला लागेल कारण की मग त्याचं परत बँकेत जायला लागणार आहे मंडेला. आणि पुण्याचं काय क्लायमेट आहे म्हणजे एक नंबर. आणि आज तर सकाळपासून असं थोडं पावसाचं पण वातावरण आहे त्याच्यामुळे खूपच भारी. ऍक्च्युली वॉकिंग आहे. आम्ही नुसतं चालू. इथून टर्न घेतलं की इकडेच आहे बिल्डिंग. पण आम्ही आलो रिक्षाने. चला त्या पेपर लिहत असेल. किती वाजले 11:15. 3 तासाचा पेपर. ते पण लेखी म्हणजे मग 10 ते 1 आणि मग दुसरा 2 ते 5. आणि ते लेखी सगळं लिहायचं. ऑब्जेक्टिव्ह वगैरे असं 2 म्हणजे कमी असतात. एवढी फास्ट आहे तिने पूर्ण लिस्ट बनवून आणलंय आणि फक्त टाकायचं. मी आणि शुभम असतो तेवढ्याला 10 गोष्टी बघून 1 गोष्ट फक्त टाकली असती. ते बंद आहे. नाही 2 नाही 3 काउंटर आम्ही चेंज केले. ह्यांच्या मशीनच चालत नाही बिलकुल. डीमार्ट मध्ये आता नवीन स्टॉल लागलेले आहेत. पुण्याचे पॉपकॉर्न खाऊया आपण. आमची ओला येत नाही आहे. मस्त बसलोय. पण रिअली मी पुण्याच्या वातावरणाबद्दल सांगत होती. काय एक नंबर म्हणजे 2 दिवस झाला आम्ही आलोय. घामच नाही असा निघत आणि इतकं सुंदर म्हणजे वातावरण आहे. नाही ऊन आहे जास्त. आणि आज तर सकाळपासून एकदमच भारी. नाही तर घरी असलो की म्हणजे किचन मध्ये 2 मिनिटं उभं राहिलं तरी धारा चालू. तर आणि यांचं घर एवढं भारी आहे की पूर्ण फ्रेंच विंडोज आहेत आणि खूपच सुंदर. मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो. ए स्कूबी डुबी कुठे गेला स्कूबी डुबी. पण आलाय पण नाही म्हणजे एवढा आपण आलो तरी पण काय रे एवढे लगे नखरे. ह्या विंडोज बद्दल मी बोलत होती. एवढी हिने अजून हाऊस टूर केलेलं नाही पण तुम्हाला माझ्या व्हिडिओत आता हिचं घर मिळेल बघायला. हाय स्कूबी. आणि छान अशी गॅलरी. लास्ट टाइम पण आपण आलेलो तुम्हाला आठवत असेल तर सेम घर. फक्त त्यांनी थोडंसं फोडलंय वगैरे आणि हॉल वगैरे मोठा केला. पण तेव्हा ते खाली राहायचे आणि आता त्यांनी स्वतःचं घेतलेलं आहे. कसं फोडलंय आणि कसं तू बनवलंय व्हिडिओ. आधी कसं होतं आणि कसं फोडलं आणि ते प्रोसेस मध्ये असताना सुद्धा की फोडतायत मग चेंज झालं मग प्लास्टर केला. मग स्कूबीचा फ्रेंड गेलेला आहे पेपर लिहायला. सगळे त्याच्याकडे जाऊन हुंकत होता. त्याला यायला सांगत होता अभ्यास करत होता. तर शुभमला बिलकुल आवडत नाही पण तो पण त्याच्याच जवळ जातो. बरोबर. आम्ही लावलाय मस्त मूवी लापता लेडीज ना काय ना बरोबर ना लापता लेडीज. आणि सुंदर मूवी आहे. थोडासाच आम्ही बघितला आता तोच बघतो. आणि हिने डीमार्ट मधून जे पॉपकॉर्न आणले ते घेऊन बस बाकी. येस हवा छान आहे म्हणून घरीच मूवी थिएटर डे करूया. येस खूप छान वातावरण आहे. पण खास मूवी नाही एकदा थिएटरचे. आणि कोणतरी कोणाला तरी बसका मारते. रिचा ह्याच्याशी बोलत नाही म्हणतो तिच्या मागे मागेच फिरते. हा डायरेक्ट तिच्या थोडा अंगावर आलं म्हणून ती रागावले. तर तू तिच्याच मागे जातो सकाळपासून. आणि रिचाने इथे बनवलाय पिझ्झा. अच्छा हा पनीर पिझ्झा चिकन पिझ्झा घरीच बनवायला लागले. इकडे चहा ठेवलाय. हे बन मस्का की काय अजून काय काय चालू आहे. येस शुभम आता थोड्याच वेळात पार्शिल शुभम थोड्याच वेळात येईल आणि मग आपण मस्तपैकी एन्जॉय करूया इव्हिनिंग स्नॅक. हाय स्कूबी. कोण रागावलंय. बोलत नाही मी तुझ्याशी. तो तिच्याकडेच येतो आणि असं बघत राहतो म्हणजे त्याला किती कळतं. हार्दिक शुभमला ट्रॅक करतोय. कुठे शिवाजीनगरला म्हणजे अजून किती वेळ 10 मिनिटं. ओके. ऍक्च्युली शिवम स्कूटी घेऊन गेलाय आणि तो स्कूटी ट्रॅक करू शकतो. हे तू भारी दिसतो एकदम.
हा पुण्याला मला कळतं पुण्याला हार्दिक कुठे फिरतो. तुझ्यावर नजर ठेवून आहे. अरे भारी दिसत होत असं इथे एकदम. बघितलं तिच्याच बाजूला जाऊन आणि तिच्याकडेच बघत राहिला. कट्टी आहे ती स्कूबी डुबी. हाय लवकर आहे शुभमाला. शुभमाला शुभम. रिचा लगेच सगळं रेडी करून ठेवायला गेला. हार्दिक हार्दिक ओरडी स्कूबी खाली गेला. चालत पट्टा ना पट्टा कुठे. हार्दिक स्कूबी पळाला खाली. पट्टा कुठे आला. पकड पकड. स्कूबी खाली पळाला ना विदाउट पट्टा. आणि डायरेक्ट स्टेअरकेस वरून खाली. कसा काय चांगला गेला. तुझी एकदम सोय करून ठेवले रिचाने. हा बरं वाटलं. किती मोठा लोड असतो कोणाला काय माहित. काय 3 तास ते पण लेखी पेपर. 6 तास. हा मम्मी तेच सांगते किती तास ग त्याचा पेपर असं. मी बोलली अगं सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास. आज दोन्ही पेपर मी शेवटच्या क्षणापर्यंत लिहायचो होतो. ओ माय गॉड. शेवटच्या क्षणापर्यंत. बस तू पास होणार पक्का. पण इथे ना ते मागचं वगैरे यायचं ना म्हणून चालू आहे. आणि सनसेट काय भारी वाटत. आणि काय व्ह्यू आहे ना. आणि इतकं छान वातावरण आहे की मी सांगू नाही शकत. मला खूप जास्त पुण्याचं वातावरण आवडलंय स्पेशली ह्या वेळेस. शुभम आणि हार्दिक गेल्यात मस्त मिलनची थाली आणायला. ऑब्व्हियसली पुण्याला आलोय म्हणजे मिलनची थाली खाल्लीच पाहिजे. आणि मी आणि रिचा असेच निघालोय आता बाहेर स्कूबीला घेऊन. मी बोलली चल त्याला पण घेऊन. हार्दिक आणि शुभम पण आले. शुभम लागले गाडी चार्ज करायला कारण की उद्या परत सकाळी जायचं. उद्या शुभम शेवटचे 2 पेपर. ये आणि मिलनची आपली थाली पण आलेली आहे. थोडा वेळ आम्ही बसतो मग जाऊ वरती. स्कूबीसाठी व्यवस्था करून ठेवले पूर्ण पॅक केला. हॅलो हाय गुड मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस. शुभम सकाळी सकाळी गेला पेपरसाठी. आज शेवटचा पेपर असणार आहे त्याचा 2 पेपर. मी हार्दिक आणि रिचा चाललोय असंच बाहेर. त्यांना थोडंसं फर्निचर बघायचंय आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आपण डायरेक्ट निघणार. कुत्रे पण पाळा मग अशी साफसफाई पण करा म्हणून आम्ही व्याप नाही करत. कार सीट घ्या आता त्याच्यासाठी. स्कूबीच्या केसांमुळे मला फ्रंट सीट भेटले आणि रिचाला बॅक सीट. युज टू झाले तुम्ही. त्याच्यामध्ये काचवाल्या दुकानात नको काय पण भाव सांगतात. काचवाला डायरेक्ट 35,000 असेल ना डायरेक्ट 70,000 डबल. पुणे कर ते पुणे कर. चला बघूया आपण कुठे. 2 दुकानं फिरून पण झाली आमची. रिचा डायरेक्ट नाही चल बाहेर त्याच्या तोंडात बघ झालं बघत पण. रिचा मागे लागले बेड घ्यायला तो. आणि मी सांगते मला हे घेऊन दे प्लीज. काय वाटतो आरसा म्हणजे किती सुंदर. आणि सगळं वुडन आहे इथे. फुल भारी. हा टीव्ही युनिट काय मस्त आहे. छान आहे एकदम म्हणजे क्लास. हाय शुभम बघत असशील तर प्लीज. आपल्याला काय आता नवीन नकोय सध्या. हा छान वाटेल. इवन हे टेबल वगैरे पण इतके मस्त वाटतात. फुल प्लॅनिंग झालंय इकडे. नवीन घर घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी सगळं. हाय मला हेच आवडलंय. आणि इतकं अँटिक आहे ना म्हणजे ह्या कड्या पण इतक्या सुंदर आहेत.
आणि हा दिवारा. वाव, एक नंबर आहे. खूप सुंदर दुकान आहे हे. आम्ही वाकडला आलोय बाय द वे. रेट वगैरे ते विचारून घेत आहेत कारण की त्यांना बनवायचंच आहे. सो सध्या टेम्पररी तर सगळं आहे पण त्यांना पूर्ण एक थीमनुसार बनवायचं. ते रेट काढून घेतात कारण की दोघांना पण खूप आवडलं. आणि गाडीचा टायर झालेला आहे पंक्चर. काय का? हॅलो. सो आम्ही घरी आलो आणि नवीन डायनिंग टेबल पण आलेला आहे. चलो आम्ही निघालो. माझा शुभम पण आलाय जस्ट. बाय बाय. येस. ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. पुण्याला मस्त मज्जा केली आणि शुभमचे पण पेपर खूप सुंदर गेले. होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या आणि व्हिडिओ पण लाईक करा आणि आवडला तर शेअर नक्की करा. चलो बाय बाय.